हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ते सगळे ड्रेसेस दाखवणार आहे जे मी गेल्या 5 वर्षांमध्ये शिवले आहेत. माझ्याकडे खूप जास्त ड्रेसेस आहेत. मी आता ते सगळे काढले आणि मी आता बघत होते की मी कोणते कोणते ड्रेस कधी कधी शिवले आहेत, जेणेकरून मी तुम्हाला तसे दाखवू शकेन लेवल वाईज की मी कुठून स्टार्ट केलं होतं आणि आता मी काय करते. तर इतके सारे ड्रेसेस झाले की मला ह्याचे 3 पार्ट्स डिवाइड करायला लागत आहे. आजचा जो आहे तो फर्स्ट पार्ट आहे, नेक्स्ट जो येईल तो सेकंड असेल आणि त्याच्यानंतर जे सगळे ड्रेसेस मी माझ्या मम्मीसाठी शिवले ते मी दाखवणार आहे. सो तो एक वेगळा हॉल व्हिडिओ आहे. तर आत्ताचे जे ड्रेसेस आहेत ते सगळे ड्रेसेस आहेत जे मी स्टार्टिंगला शिवले होते आणि मला खूप भारी वाटते हा व्हिडिओ करायला, कारण की मी एक्सायटेड आहे ही गोष्ट तुम्हाला दाखवायला की मी स्टार्टिंग कुठून केली होती. तर लेट्स मूव ऑन टू द व्हिडिओ. तर फर्स्ट ड्रेस जो आहे तो माझ्यासाठी खूप म्हणजे क्लोज टू माय हार्ट आहे, इन शॉर्ट सांगायला गेलं तर हा मी माझ्या मम्मीच्या 2 साड्यांचा बनवला होता आणि हा स्कर्ट आहे, विदाऊट अस्तर आहे, ह्याला काही अस्तर वगैरे नाही आहे, जस्ट बेसिक आहे. पण ह्याची खासियत ही आहे की हा साईडने शॉर्ट आहे. कॅन यू सी दिस? हा साईडने शॉर्ट आहे, याची लेंथ शॉर्ट आहे, बट पुढून जर का बघितलं ना तर हा खूप जास्त लॉंग आहे. तो असा स्कर्ट आहे. ॲक्च्युली मला राऊंड शेप करायचा होता, पण ही एक नवीन डिझाईन तयार झाली त्या माझ्याकडे. हा फर्स्ट स्कर्ट आहे जो मी स्टिच केला होता आणि हा असा आहे लाईक दिस. आणि ह्याचा घेर खूप छान आहे, पण तो असा हाय अँड लो आहे. मला ड्रेस खूप जास्त आवडतो, हा स्कर्ट मला खूप जास्त आवडतो. आणि त्याच्यावरती घालायला मी हा टॉप शिवला होता. हा टॉप पण तसंच आहे, हा बॅकने लॉंग आहे आणि फ्रंटने त्याला कट आहे. मी दाखवते. ह्याला पण अस्तर वगैरे काही मी नाही लावलेला. हा असा ड्रेस आहे, ह्याच्या स्लीव्ज आहेत. तेव्हा मी खूप जास्त हा 8th स्टँडर्डमध्ये मी शिवलेला. हे ड्रेसेस आता मला बसत नाहीत, पण स्टील मी ठेवलेत ॲज अ मेमरी. तर हा आहे तो ड्रेस. ह्याला अस्तर वगैरे काय नाही, ह्याच्यात जस्ट सिम्पल प्लेन स्लीव्ज आहेत आणि ह्याला खालून असं आहे, हा बॅकचा पार्ट आहे, हा बॅक आहे आणि पुढून ना ह्याला असं कट आहे. मी का फंबल मारते, ह्याला ना पुढून असा कट आहे. आणि हा टॉप जेव्हा ह्या स्कर्टच्या खाली घालतात, म्हणजे मी घातला होता ना, ही कॉम्बिनेशन इतकं भारी वाटते, कलर कॉम्बिनेशन, आणि हा खरंच खूप छान दिसतो आउटफिट आणि मला खूप आवडतो. मला तर ह्या गोष्टीचं दुःख आहे की हा स्कर्ट मी वापरू शकते, पण मी हा टॉप नाही घालू शकत बिकॉज मला बसत नाही. मी ट्राय करत होते की मी जसे जसे मी आउटफिट्स दाखवते मी तसे साईडला त्याचे फोटोज पॉपअप करेन, पण माझ्याकडे हे आउटफिट मी 8th स्टँडर्डमध्ये असताना बनवले आणि त्यानंतर मी 3 फोन्स चेंज केले, त्यामुळे माझ्याकडे फोटोज आणि व्हिडिओज नाही आहेत. पण मला जर का मिळाले तर मी नक्की या व्हिडिओमध्ये टाकेन ते, कारण की ह्या आउटफिट्स खरंच खूप छान आहेत. मला नाही माहिती मला तेव्हा एवढ्या आयडियाज कुठून यायच्या, पण तेव्हा तर मी पिंटरेस्ट वगैरे पण नव्हती यूज करत. स्वतःचेच ड्रॉइंग, स्वतःचेच डिझाईन्स, मम्मीच्या साड्या ऑब्व्हियसली. तर हा आहे तो क्यूटचा माझा फर्स्ट एव्हर ड्रेस जो मी स्टिच केला होता बार्बीच्या ड्रेसनंतर. ऑब्व्हियसली बॅकग्राऊंड वॉइस इग्नोर करा प्लीज. हा होता माझा सेकंड आउटफिट. उलटा आहे हा, पण मी मम्मीच्या साडीचा. ॲक्च्युली माझ्या मम्मीने जेव्हा फॅशन डिझायनिंग केलं, एक सिम्पल कोर्स केला होता, तेव्हा तिने ह्या साडीचा स्वतःसाठी एक टॉप शिवला होता, घेरवाला अनारकली टॉप, आणि त्याच्यामधली ही उरलेली साडी होती. तर मी जेव्हा ड्रेसेस शिवायचे तेव्हा माझं असं, म्हणजे मी जेव्हा हा ड्रेस शिवला होता तेव्हा माझं असं झालं होतं की मला अजून ड्रेसेस शिवायचे आहेत, मला अजून डिझाईन सुचत आहेत. तर मी हा एक असा ड्रेस शिवला होता. इथं असे ह्याच्या स्लीव्ज आहेत आणि त्याच्यावरून हे येते एक, ही अशी ह्याची स्लीव आहे. मी इथे बघते कारण की ऑब्व्हियसली मला दिसते कॅमेरामध्ये. ही अशी ह्याची स्लीव आहे आणि त्याच्यावरून हे असं येते. आणि मी ना ह्याला एक ब्लू कलरचा माझ्याकडे एका ड्रेसचा बेल्ट होता, तो मी ह्याला लावायची. हा असा शॉर्ट फ्रॉक आहे, पण हा इतका क्यूट दिसायचा, मला तर खूप वाईट वाटतं हे कपड्यांना बघून की मी नाही घालू शकत, पण खूप क्यूट आहे. आणि नंतर मी मध्ये एकदा व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी, तुम्ही जर का माझ्या यूट्यूब चॅनलचे जुने व्हिडिओ बघितले ना तर तुम्हाला सगळ्या ड्रेसेसचे व्हिडिओ मिळतील, कारण की मी आधी ह्याचे शॉर्ट व्हिडिओ करून अपलोड करायची, तुम्हाला हे सगळे ड्रेसेस बघायला मिळतील. तर मी ना हा ड्रेस असं डोक्यातून घालता यायचा नाही म्हणून मी ह्याला साईडने ओपन करून प्रेस बटन्स केले होते. तर ह्याला हे असे प्रेस बटन्स आहेत, हा साईडने ओपन होतो की जेणेकरून मी तो डोक्यातून घालू शकेन. तेव्हा माझं डोकं काय होतं यार, आता पण आहे, पण तेव्हा खूप भारी भारी काय काय करत होते करायची मी. मग घातल्यानंतर ह्या ड्रेसला असे बटन्स लावायचे, मग तो पॅक होत होता आणि हा पण खूप खूप म्हणजे खूप छान दिसतो. जर का तुम्हाला ह्याचे व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या अकाउंटवरती, ह्याच यूट्यूब अकाउंटवरती
शॉर्ट व्हिडिओजमध्ये खूप 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 खाली या सगळ्या ड्रेसेसचे व्हिडिओज आहेत. कारण की मी तेव्हा जस्ट यूट्यूब स्टार्ट केलं होतं आणि मी शॉर्ट व्हिडिओज अपलोड करायचे ह्या सगळ्या ड्रेसेस घालून मॉडलिंग केलं टाईप. तेवढ्यात माझे 2-3 पोज होते, मी त्याच पोजमध्ये व्हिडिओज बनवायची. त्यानंतर होता हा ड्रेस. ह्या ड्रेसचं हा ड्रेस माझ्या मम्मीने तिच्या क्लासच्या टायमिंगला कटिंग केला होता, पण तो तिने स्टिच नव्हता केला आणि मला एक दिवस हा सापडला. म्हणजे ह्याला ना खाली असं कळी आहेत, हे जॉईंट्स आहेत, एक एक पार्ट असा एक 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 असा रेक्टँगल आहे जो जॉईंट केलेला आहे. तर ह्याचा ना खालचा जो हा असा फ्रॉक आहे, ठीक आहे. ह्याच्या सिम्पल स्लीव्ज आहेत जे इथपर्यंत आहेत, 3/4 एवढ्या ह्या स्लीव्ज आहेत. आणि हा ह्याचा असा हा लिटरल ट्रायंगल आहे, ठीक आहे. हा ना साईडने असा त्याची टोकाची साईडला येतात आणि हा क्यूट दिसतो खूप. तर ह्याचं ना खालच्या मम्माने कट केलं होतं, पण तिने ते कधी स्टिच नाही केलं आणि हा वरचा पार्ट तिने ठेवला होता. तर ह्याला तुम्ही बघू शकता, ह्याला नाही ते जॉईंट आहे. हा फॅब्रिक कमी होता आणि मला त्यामध्ये ड्रेस शिवायचा होता, म्हणून मी ते जॉईंट दिला होता. आणि माझ्याकडे गोल्डन कलरचा बेल्ट होता. माझ्या व्हिडिओजमध्ये माझा एक गोल्डन कलरचा बेल्ट होता आणि मी ह्या ड्रेसवरती इथे तो बेल्ट लावायची. म्हणजे हा जो पॅच आहे, जिथे हा वरचा फॅब्रिक जॉईंट आहे आणि हा खालचा फॅब्रिक जॉईंट आहे, ह्याच्यामध्ये तो बेल्ट यायचा. त्यामुळे ते दिसून नाही यायचं की त्याला जॉईंट आहे. आणि हा आय गेस माझा फर्स्ट ड्रेस होता ज्याला अस्तर आहे. आम्ही पहिल्यांदा शिवलेला अस्तरवाला ड्रेस. सो हा असा आहे, हा निलेंथपर्यंत आहे आणि हा पण मला बसत नाही अनफॉर्च्युनेटली. त्याच्या आतमध्ये जर का स्पेस असेल आय गेस तर मी हा उसवून घालेन नक्की. मला हा ड्रेस घालायचा आहे आणि ह्याचा कलर खूप छान आहे आणि हा माझ्या स्किन टोनवरती खूप छान सूट करतो. मी विदाऊट फॅनचं विथ जॅकेट रेकॉर्डिंग करते तुमच्यासाठी, कारण की माझा आवाज नीट नाही येणार जर का मी फॅन लावला तर. हा सुद्धा हा आय गेस माझ्या आजीच्या साडीचा ड्रेस आहे, आजीच्या किंवा मावशीच्या साडीचा ड्रेस आहे जो मी शिवला होता. ह्याचा अस्तर वेगळ्या कलरचा आहे, सो डोंट माइंड. हा असा क्रिस क्रॉस आहे आणि ह्याचा नेक खूप जास्त डीप होता म्हणून मी इथे असं पॅच लावलेला आहे. मी ह्याच्यामध्ये काठ आहे, हा एवढा आहे असा. म्हणजे तेव्हा तो मला फुल व्हायचा, आता नाही होत, पण तेव्हा तो माझ्यासाठी 1 पीस होता. आणि ह्याच्या स्लीव्ज मी अशा शिवलेल्या होत्या, ह्याच्या स्लीव्ज आहेत. आणि हे खूप जास्त क्यूट वाटतं माहिती आहे, लाईक लिटरली. अरे 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 जे स्लीव्ज आहेत ना ते अशा आहेत, पण ही जी फ्रिल आता इथे येते ना ती इथे येते आणि हे खूप जास्त क्यूट वाटतं. आणि ह्याचा बॅक आहे तो असा डीप आहे, ठीक आहे. म्हणजे हे फ्रंटचं दिसतंय, हे फ्रंटचं आहे. ह्याच्यामध्ये मी अस्तर हे ब्लू आहे आणि ह्याचं अस्तर वेगळ्या कलरचं आहे, ठीक आहे. मी वेगळ्या कलरचं अस्तर लावलं होतं कारण की माझ्याकडे तेव्हा ते नव्हतं, पर्पल कलरमध्ये. आणि हा असा आहे पाठून आणि हा त्याचा फोडून लुक आहे. ह्याच्यामध्ये पूर्णपणे मी काठ यूज केला आहे साडीचा, जेवढा पण मला काठ भेटला मी तेवढा सगळीकडे लावला आहे. इथे काठ आहे, इथे मध्ये काठाची बॉर्डर आहे, इथे काठाची बॉर्डर आहे, फ्रंटला काठ आहे आणि खाली सुद्धा काठ आहे. तर मी काठ जॉईन केले आहे सगळीकडे आणि हा खूप छान दिसतो, खूप म्हणजे खूप मला खूप आवडतोय हा. मला माझे सगळेच ड्रेसेस आवडत आहेत कारण की इथूनच स्टेप बाय स्टेप स्टार्ट केलेलं होतं मी. आणि आता काय बोलू मी, माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत एक्सप्रेस करायला माझे इमोशन्स. पण हे सगळे जे ड्रेसेस होते लाईक अजून पण आहेत, व्हिडिओ नाही संपलेला. हे सगळे ड्रेसेस शिवायला मी लिटरली अख्खे दिवस घालवलेले आहेत. आणि आता मी एक ड्रेस 2.5-3 तासात शिवते. सो कीप वर्किंग ऑन युअर ड्रीम्स. हा खूप फनी स्टोरी आहे ह्या ड्रेसच्या मागे, ठीक आहे. माझ्या पप्पांचं एक शर्ट होतं आणि माझे पप्पा ऑफिसला गेले होते आणि माझे पप्पा 6 वाजता ऑफिसवरून यायचे. तर पप्पा घरी यायच्या आधी मी पप्पांचं शर्ट घेतलं, ते शर्ट फाडलं, त्याचा ड्रेस बनवला आणि जेव्हा पप्पा ऑफिसवरून आले तेव्हा मी त्यांना तो घालून दाखवत होते की हा बघा ड्रेस. आणि पप्पाने असं बघितलं, पप्पा बोलले खूप छान आहे खूप छान आहे. नंतर त्यांनी बघितलं, हा माझा शर्ट होता राईट. आणि आय वॉज लाईक हा मी फाडला. तर खूप फनी स्टोरी आहे त्याची. हा त्याचा टॉप आहे, ह्या इथून ह्याला बटन्स आहेत, हा असा ओपन होतो. मी काय फंबल मारते, असं ओपन होतं, ह्याच्या असं स्लीव्ज आहेत ते इथपर्यंत असं येतात आणि मी इथून अशा स्लीव्ज आहेत त्याच्या. आणि मी इथे ह्याला इलास्टिक लावली होती मध्ये. आणि हा त्याचा स्कर्ट आहे, ठीक आहे. हा छोटूसा त्याचा स्कर्ट आहे, एक शॉर्ट स्कर्ट. आणि एक सेकंड, ह्याला बटन्स आहे आय गेस, नाही येत, नाही याला फ्रंटला बटन्स नाही आहेत. ओके, हा असा शॉर्ट स्कर्ट होता. ह्याची मी साधीवाली इलास्टिक घातली मी लिटरली ह्याला, जी स्क्रंचीला इलास्टिक असते ती. आणि हा असा स्कर्ट आणि त्याचा हा टॉप वरचा, ज्याला इथं अशी बटन आहेत, एकच आहे ते वरचं ओपन आहे. आणि इथे मध्ये हा पूर्ण असं पॅक व्हायचं कारण की तो खूप जास्त लूज शिवलेला होता. हा ड्रेस खरंच खूप क्यूट होता कारण की तो पप्पांच्या शर्टचा ऑब्वियसली.
अजून एक ना पप्पांच्या शर्टचा मी टॉप शिवलेला होता ह्यांच्याच मध्ये, पण तो तर खाली राहिला आणि मी आता परत खाली जाऊन परत वरती येऊन परत रेकॉर्डिंग नाही ऑन करू शकत, त्यामुळे आता राहू दे, मी तो नेक्स्ट पार्टमध्ये दाखवते. त्यानंतर आहे हा असा आहे, हा मला अजून पण बसतो, म्हणजे इथं नाही बसत पण लेंथला हा खूप मी मोठा शिवला होता तेव्हा. तर हा असा इथं टाय करायचा ड्रेस आहे, लाईक फ्रंटच्या आणि बॅकच्या अशा नॉट्स आहे त्याच्या वेरी डिफरंट आणि हा घालून इथं असं टाय करायचा आणि अशी सेम म्हणजे असा सेम ह्याचा बेल्ट होता जो मी ह्याला इथं लावायची बांधायची. मला तर नव्हता मिळत, मी म्हणलं जाऊन दे, कारण मला व्हिडिओ तर रेकॉर्ड करायचा होता. आणि ह्याची लेंथ बघा, लाईक हा एवढा मोठा ड्रेस आहे, लाईक एवढा मोठा. आणि ह्याच्या आतमध्ये ना मी व्हाईट टी शर्ट घातलेला आहे, डार्क ब्लू कलरचं मी शर्ट घातलेलं आहे आणि त्याच्यावरती मी हा टॉप घालायची. माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये आहे हे ड्रेसची कॉन्सेप्ट तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला माझे जुने व्हिडिओ बघायला लागणार आहेत. नेक्स्ट ही माझ्या मावशीची साडी होती, ही मला माहिती माझ्या मावशीची साडी होती आणि तिने मला दिली होती की तू काहीतरी शिव, आणि तेव्हा नवरात्री येणार होते म्हणून मी याचा लेहंगा शिवलेला. त्याचा ब्लाऊज मी घातलंच नाही कधी, कारण ते मला माझ्या मनासारखं नव्हतं. तर हा ह्याचा लेहंगा आहे, असं चमकीवाला, जो नवरात्रीमध्ये घालायला खूप भारी आहे. आणि ह्याचा पण घेर म्हणजे हा एवढा ह्याचा घेर आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यावरती ना मी याला इलास्टिक लावलेली आहे अस्तरच्या फॅब्रिकची, आणि मी ह्याच्यावरती साडीच्याच पल्लूची म्हणजे पदराची अशी ओढणी काढली होती. आणि ही लाईक त्याला इकडे पण बॉर्डर आहे, इकडे पण खाली पण ह्याला बॉर्डर आहे. असं ना मी ह्याच्यावरती असं दुपट्टा घ्यायची. आणि मी अजून पण हा ड्रेस असा घालू शकते की मी खाली हा स्कर्ट घातलाय, त्याच्यावरती मी पिंक कलरचा ब्लाऊज घालते बिकॉज कॉन्ट्रास्ट छान वाटतं, आणि मग त्याच्यावरती हा असा दुपट्टा घेते. आणि लिटरली हा ड्रेस खूप भारी दिसतो. आणि मेनली मला याचा कलर आवडतो आणि ह्याचं जे हे सिक्वेन्सवालं वर्क आहे ते खूप छान वाटतं. मी ह्याचं ब्लाऊज पण शिवलं होतं पण आता मला मिळत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याचं ब्लाऊज जे होतं ना त्याला मी साईडने झिप केली होती, जशी आत्ताच्या लेहंग्याची ब्लाऊज होती तेव्हा मी ती तशी झिप केली होती. आणि मी ती झिप केली आणि मी जेव्हा ते ब्लाऊज घातलं तेव्हा ते मला फिटिंग वाईज नाही आवडलं. त्याचं मी पहिल्यांदा बॅक असे डीप शिवत होते, तो पण मला नाही आवडला. मग मी म्हटलं की जाऊ दे, मी दुसऱ्या कोणत्या तरी ब्लाऊजवरती हे घालू शकते. आणि आता पण मला नाही माहिती की मी हा ड्रेस का नाही वापरत, पण लाईक हा तो ड्रेस आहे सिक्वेन्सवाला मावशीच्या साडीचा. आता मी एवढेच ड्रेसेस दाखवलेत, अजून भरपूर ड्रेसेस आहेत माझे, पण आजच्यासाठी एवढंच बास आहे. मला ते आठवायला टाईम लागतो की मी हा ड्रेस कधी शिवला होता, मग हा मी कशाचा शिवला होता. आजच्यासाठी एवढेच ड्रेसेस. पार्ट 2 मध्ये माझे वन पीस जे मी माझ्या बर्थडेसाठी शिवलेले आउटफिट्स आहेत ते राहतील, त्यामध्ये ट्रेडिशनल वेअर पण आहेत थोडे. आणि लास्ट राहील माझ्या मम्मीच्या ड्रेसेसचा हॉल, ठीक आहे. दॅट्स इट फॉर पार्ट 1. स्टे ट्यून फॉर पार्ट 2. तोपर्यंतसाठी बाय.